मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलेल्या अंतरवाली सराटी या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडीगोद्री या गावामध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी मागील 4 ते 5 दिवसापासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आमरण उपोषणाला बसले आहेत। मराठा समाजाला आरक्षण ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी ते करत आहेत। आज 17 जूनला राज्याच्या एका शिष्टमंडळाने जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावात उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली। तसेच लवकरच यावर काहीतरी तोडगा निघेल अशी माहिती मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार आज आणि माजी केंद्रीय मंत्री बाबूजी खराटे आणि मी त्यांच्या आदेशानुसार आपल्याला भेटण्यासाठी आलो आणि आपल्याला आपल्या ओबीसी खात्याचे मंत्री कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेबांनी सांगितलं की आपल्याला कुठल्याही अन्याय होणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। तर आमची विनंती डॉक्टर साहेबांनी सांगितलं, डॉक्टर स्वतः आपले डॉक्टर आहे, आमची विनंती आहे वाटते वाटते की आपण पाणी घ्यावं आणि उद्या शिष्टमंडळ येणार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून मी आणि सावे आम्ही दोघं कॅबिनेट मध्ये आम्ही हा विषय घेणार आणि आपल्याला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री शिष्टमंडळाची चर्चा घडून आणून सकारात्मक आपल्या ओबीसीला कसा न्याय देता येईल त्यासाठी आम्ही उद्या प्रयत्न करू। याच्या आधी प्रयत्न केले, याच्यानंतरही प्रयत्न करू। पण मला विनंती माझी तसं आपण स्वतः जर आले, उपोषण सोडलं, स्वतः जर चर्चेमध्ये जर आले तर उत्तर, कारण हाके साहेब वाघमारे साहेब आणि आणखी जर काही जण आले शिष्टमंडळात तर एक चर्चेला महत्व होईल आणि त्याच्यामधून निश्चित कसा मार्ग निघेल, सकारात्मक कसा मार्ग निघेल त्याच्यासाठी आम्ही सर्व मंत्रिमंडळ उद्या प्रयत्न करू आणि आपल्याला कसा न्याय देता येईल आमची विनंती आहे। वाघमारे साहेब हाके साहेब आपण उपोषण सोडावं ही आमची विनंती आहे आणि आपण जर स्वतः आले त्याच्यातून निश्चितच मार्ग निघेल अशी आमची विनंती एवढंच होतो। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आमच्याशी चर्चा केली। फोनवर आम्हाला सांगितलं की जाऊन आज हाके साहेबांना आणि वाघमारे साहेबांना भेटा, त्यांना विनंती करा की उद्या कॅबिनेटची मीटिंग आहे, त्यावेळेस जर आपण आलात तर आपल्याशी चर्चा करून ज्या आपल्या मागण्या आहेत त्याच्यावर नक्कीच आजपर्यंत दरवेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही म्हणून, आणि त्याच पद्धतीने आम्ही पण सगळेजण हे करत आलेलो आहे। आज त्याकरता खास संदीपानजी भुमरे साहेब छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार आहेत, आमचे केंद्रीय माजी मंत्री आदरणीय खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, आमच्या तिघांचं शिष्टमंडळ आज हाके साहेबांची आणि वाघमारे साहेबांची चर्चा करायला आम्ही इकडे आलेलो, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। आता त्यांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही मुंबईला उद्या चलावं आज उपोषण सोडून आणि उद्या चर्चा करून त्या चर्चेमधून सोल्युशन नाही निघालं तर परत तुम्ही उपोषण करू शकता। पण त्यांचं म्हणणं आहे की आमचं शिष्टमंडळ हे 5 जणांचं शिष्टमंडळ ते उद्या मुंबईला यायला तयार आहे। त्या शिष्टमंडळावर उद्या अन्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे चर्चा करतील आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात नक्कीच सोल्युशन काढून तो आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू। या ठिकाणी माझी एवढीच विनंती आहे की दोघांनाही साहेबांना आणि त्यांचं आता आम्ही मेडिकल हे केलं, कराड साहेब स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्यातला ज्ञान आहे, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही भले उपोषण सोडू नका, आपण पाणी घ्यावं अशी आमची आपल्याला विनंती आहे, आपण निर्णय घ्यावा। वाघमारे साहेब आमची आपल्या दोघांनाही विनंती आहे, हाके साहेब आणि वाघमारे साहेबांना
कारण की आम्ही तुमचा प्रश्न 100% सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतो तो सोडवायचा प्रयत्न करू. आणि अशी कुठलीही तुम्ही मनात शंका ठेवू नका की तुमच्याकडे दुर्लक्ष केले जाते. 100% तुमचं सगळ्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारच्या दरबारी मांडून त्या सोडवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. एवढंच आपल्याला इकडे शब्द देतो. गोदरी या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके जे मागासवर्गीय आयोगाचे 4 वर्ष सदस्य म्हणून काम केले आणि त्यांना वेगवेगळ्या मागासवर्गीयाच्या हक्काच्या किंवा ओबीसी रिझर्वेशनची माहिती आहे असे त्यांनी उपोषण सुरू केले. त्यांनाही साथी श्री वाघमारे यांनी उपोषण सुरू केले. महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार शिष्टमंडळ आम्ही इथं आलो होतो. म्हणजे अतुलजी इथं ओबीसी मंत्री आहे. त्यांनी त्यांना विनंती केलेली आहे. एकंदरीत त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत तर ते उद्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये दोन्ही मंत्री जो आहे त्यांच्यामध्ये सांगतील, बोलतील. त्यांचं शिष्टमंडळ येणार आहे, भेटणार आहे. पण एक डॉक्टर म्हणून मी ज्यावेळेस त्यांचं ब्लड प्रेशर पाहिलं, पल्स रेट पाहिला तर त्यांना डिहायड्रेशन आहे. माझ्या मी प्रॅक्टिस करत तिकडे डॉक्टर आहे त्यांना टॅकिकार्डिया आहे म्हणजे पल्स रेट वाढलेला आहे, हार्ट रेट वाढलेला आहे. तर एकंदरीत त्यांना पाणी घ्यावे अशी आम्ही विनंती केलेली आहे. पण ते आता आम्ही करणार नाही आहे. कारण जर पाणी नाही पिलं तर किडनीला त्रास होऊ शकतो. आउटपुट कमी आहे. त्यांना लघवी सुद्धा काल दुपारी झाली आणि किडनी त्यांना झालीच नाही. आणि ते किडनीला जर त्रास झाला तर तो इररिपेरेबल असतो. नंतर ते चांगलं होऊ शकत. उपोषण तर करा पण पाणी पिऊन उपोषण करावं. पाणी पिऊन उपोषण करा म्हणजे बेमुदत उपोषण मध्ये सुद्धा पाणी पितात त्याची मला कल्पना आहे. म्हणून आमची विनंती आहे आपण पाणी प्यावं. आणि उद्या माननीय शिष्टमंडळ जे काय शिष्टमंडळावर चर्चा होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा निर्णय पाठवला जाईल. पण नेहमीच महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं जाईल. म्हणून ओबीसीच्याच आरक्षणाला काही धक्का लावणार नाही. तुम्हाला जाहीर आश्वासन दिलेलंच आहे असं मला वाटतं. तरी उद्या तुम्ही चर्चा करावी. बघूया.